श्री स्वामी समर्थ. श्री शिवलीला अमृत अध्याय 12. बहुलीची व भस्मसुराची कथा. श्री गणेशाय नमः. सूत म्हणाले, सज्जन हो, दक्षिणेकडील अमंगल नामक गाव नावाप्रमाणेच अमंगल होते. तेथे राहणारे विदुर आणि बहुला हे ब्राह्मण दाम्पत्य व्यभिचारी होते. विदुराच्या मृत्यूनंतर यमदूतांनी त्याला भयंकर नरकात टाकून छळले व शेवटी पिशाच योनीत टाकले. विंध्याचलाच्या दऱ्याखोऱ्यात तहानभुकेने व्याकुळ होऊन तो पिशाच रूपात भटकू लागला. विधवा बहुलेला एक मुलगा झाला, पण तो कोणाचा आहे हेही तिला माहीत नव्हते. एकदा ती गोकर्ण क्षेत्री गेली असता पुराण ऐकण्यास बसली, तेव्हा पुराणिक बुवांनी व्यभिचारी स्त्रियांना कोणत्या यातना भोगाव्या लागतात ते सांगितल्यावर बहुला घाबरून रडू लागली. तिने बुवांची भेट घेऊन त्यांना आपली पापकृत्य सांगितले व त्यांच्या चरणावर पडून यातून सोडवा असे विनवले. बुवांनी तिला ओम नमः शिवाय मंत्राचा उपदेश करून शिवलीला ऐकविल्या. त्यामुळे ती सप्रेम शिवभक्ती करू लागली. भक्तीने पवित्र झाली. शंकराने तिला शिवलोकी नेले. तेथे तिने उमा महेश्वराची स्तुती केली. त्यामुळे प्रसन्न झालेल्या पार्वतीने तिला वर मागण्यास सांगितले. तिने पतीचा उद्धार व्हावा अशी इच्छा प्रकट केली. त्यानंतर पार्वतीच्या सांगण्यावरून विंध्याचलावर पिशाच रूपात भटकणाऱ्या विदुराला शिवकीर्तन ऐकून तिने त्याचा उद्धार केला. सूत पुढे म्हणाले, एकदा प्रदोष काळी अंगाला भस्म लावत असताना शंकरांना त्यात एक खडा सापडला. त्यापासून जो असुर उत्पन्न झाला त्याचे नाव त्यांनी भस्मासूर ठेवले व त्याला नित्य नवीन चिताभस्म आणून देण्यास सांगितले. ते आणण्यासाठी त्याला बरीच पायपीट करावी लागे. म्हणून त्याने शंकराकडे, मी ज्याच्या डोक्यावर हात ठेवीन त्याचे भस्म व्हावे असा वर सांगितला. सर्वांनी विरोध करूनही भस्मासुराला आपली सेवा करता यावी म्हणून त्यांनी तो वर भस्मासुराला दिला. त्यामुळे तो उन्मत्त झाला. त्रिभुवनावर राज्य करण्याचे मनसुबे रचू लागला. त्याने भूलोकी थैमान घातले. तेव्हा प्रजाजनांनी विष्णूकडे धाव घेतली. त्याने त्यांना कैलासावर नेले. तेवढ्यात भस्मासूर तेथे आला व शंकराच्या मस्तकी हात ठेवण्यास धावला. तेव्हा शंकरांनी पळ काढला. त्यावेळी भवानीच्या विनंतीवरून विष्णूने मोहिनी रूप धारण केले आणि भस्मासुराला आपल्या मोहजालात अडकवून लग्नापूर्वी कुलाचार म्हणून स्वतः समवेत नृत्य करावयास सांगितले. ते नृत्य करताना भस्मासुराने आपला हात स्वतःच्या डोक्यावर ठेवला आणि त्याचे क्षणात भस्म झाले. श्री शिवलीला अमृत अध्याय 12 समाप्त. श्री स्वामी समर्थ.